कास्टिंग करताना हे बघितलं जातं. फोन्स येतात अनेक वेळेला की तुमचं नाव शॉर्टलिस्ट झालंय पण तुमची सोशल मीडियाची लिंक पाठवा, तुमचे फॉलोअर्स किती ते बघायचं आहे. माझं असं होतं की नाही आहेत, 0 फॉलोअर्स आहेत मला, मग काय करशील? म्हणजे मी कलाकार नाही का? जर मला फॉलोअर्स आहेत तरच मला कलाकार म्हणून काहीतरी स्टँडिंग आहे. हे हे जे इक्वेशन आहे ते खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, ते खूप धोकादायक आहे. आणि असा पायंडा पडत असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे परत. कारण बरेचदा मी हे मालिकांच्या बाबतीत सुद्धा आता हे बघतो मी बरेचदा की मालिकांच्या पण कास्टिंगच्या वेळेला एस्पेशली मुलींच्या बाबतीत नवीन चेहरे जेव्हा लॉन्च करायची वेळ येते तेव्हा बऱ्याचशा मुलींना प्राधान्य दिलं जातं ज्या सोशल मीडियावरती पॉप्युलर आहेत, ज्यांचं फॉलोईंग चांगलं आहे. आणि मग त्या कॅमेरासमोर उभ्या राहिल्यानंतर 10-10, 12-12 टेक्स होतात, 15-15 टेक्स होतात. सगळे कलाकार, सगळे टेक्निशियन्स थांबलेत टेक ओके होण्यासाठी. मग कुठेतरी महिनाभरानंतर त्यांना जाणवतं की अरे आपण फारच चूक केली, हिचं काही घडतच नाही आहे. मग तिथे नवीन चेहरा येतो.